नमस्कार मित्रांनो, कोकणी पे यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज भेटणार आपण एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण कोल्हापूर ऐतिहासिक नगरीमध्ये आलो आहोत आणि कोल्हापूरमध्ये आपण किल्ले पन्हाळगड इथे आलेलो आहोत। पन्हाळगडचा इतिहास आपला सर्व माहिती, सर्व शौर्यगाथा छत्रपतीची, वीर बाजी प्रभू तसेच वीर शिवकाशीदांचा आपण इतिहास, सर्व मावळ्यांचा इतिहास आपण ऐकलेला आहे आणि वाचलेला देखील आहे। तर आपण आलो किल्ले पन्हाळगडावरती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्व मावळ्यांना मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज चरणी नतमस्तक होतो आणि शिवरायांना देखील मानाचा मुद्रा करतो। आज आपण आलोय या गडावरती आणि आपण गडावरती आल्यानंतर आपण एक गाईड घेतला आपल्यासोबत। आपल्यासोबत सगळे आपले फॅमिली मेंबर्स देखील आहेत। हां नंतर चला चला आपण आज आलेलो अशा ऐतिहासिक स्थळी बघा। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगड आणि पन्हाळगडावरचा इतिहास आपण सर्वांनी ऐकलेला आहे। तर हे आता एक जे पाठीमागे इमारत दिसते त्याबद्दल आपल्याला जे गाईड आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील। आणि हा इथला जो रणसंग्राम तो एक ऐतिहासिक दिवस आपण यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज के लक्ष द्या। आपण जे पन्हाळगडावर आला हे लक्ष द्या सगळ्यांनी। 1000 वर्ष पुराणं हे धान्याचं कोठार आहे, अंबरखाना म्हणतात। पण त्याच्या आधी या किल्ल्याची जी सुरुवात आहे, जिथं आपण येताना टॅक्स पावती घेतली ना, त्या ठिकाणी किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार होता 4 दरवाजा। परंतु ब्रिटिश सरकारने इंग्रजांनी 1844 साली तो दरवाजा तिथून उद्ध्वस्त केला, कारण त्यांना वाहतुकीसाठी गाड्या आतमध्ये आणायच्या। किल्ल्याला दरवाजाच नसल्यामुळे जे बाहेरून लोक येतात गडावर त्यांना समजू शकत नाही की गडाची सुरुवात नेमकी कुठून होती। जर दरवाजा तिथं असता तर इतर किल्ल्याप्रमाणे आपल्याला पायऱ्या चढूनच वर यावं लागलं असतं। वर वस्ती किंवा आपल्या ज्या गाड्या फिरतात ह्या फिरल्या नसतात। त्या गडाची टोटल तटबंदी 8 किलोमीटरची आहे। 450 एकरमध्ये हा पूर्ण किल्ला पसरलेला आहे। समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची आहे 3127 फूट आणि महाराष्ट्रात असा एकमेव किल्ला आहे की गडावरच 3500 लोकसंख्येने गडालाच तालुका करून टाकला। त्यामुळे सगळ्या शासकीय इमारती गडावर आहेत, कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन। तर गडाचं तटबंदी आणि हे धान्याचं कोठार त्याचं बांधकाम जे आहे ना, हे 1052 ते 1112 मध्ये राजा भोजच्या काळात त्याचं बांधकाम झालेलं आहे। किल्ल्याचं नाव होतं पन्नगाले। पन्नग म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर, नाग लोकांची वस्ती होती सुरुवातीला। नंतर 13व्या शतकात गडावर देवगिरीचे यादव आले, त्यावेळेस त्यांनी किल्ल्याचं नाव ठेवलं ब्रह्मगिरी। 15व्या शतकात विजापूरचे आदिलशाह आले, त्यांनी काही इमारती बांधलेल्या आहेत, ते आपल्याला थोड्या वेळ पाहायच्या आहेत। त्यावेळेस त्यांनी किल्ल्याचं नाव ठेवलं शहानबी दुर्ग। प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यामध्ये 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानचा वध झाला। त्यानंतर शिवाजी महाराजांनी अवघ्या 18 दिवसांनी हा किल्ला जिंकला, 28 नोव्हेंबर 1659। त्यावेळेस किल्ल्याचं नाव ठेवलं पन्हाळगड। नंतर मग परत सिद्दी जोहर आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिळून या गडाला वेढा दिला होता 4.25 महिने। 40,000ची फौज होती, तटबंदीपासून 7 किलोमीटरपासून तो वेढा होता। तरीसुद्धा तो वेढा फोडून शिवाजी महाराज इथून विशाळगडला गेले। मग विशाळगडच्या पायथ्याशी घोडखिंड आहे, पावनखिंड, त्या ठिकाणी बाजीप्रभू खिंड लढता लढता बनला। पुन्हा 13 वर्ष किल्ला हा आदिलशाहकडे गेला। 13 वर्षाने 6 मार्च 1673ला कोंडूजी फर्जनमार्फत शिवाजी महाराजांनी अवघ्या हा 60 मावळ्यांनी किल्ला जिंकलेला आहे। त्यानंतर मग हा किल्ला शिवाजी महाराजांकडेच होता। म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम राजे, ताराबाई, शाहू महाराज व ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या काळाची सगळी तोडतो। ही पन्हाळगडची मी तुम्हाला मेन स्टोरी सांगितली। तर याला अंबरखाना का म्हणतात, तर हत्तीच्या पाठीवर जशी अंबारी असते राजा महाराजांना बसण्यासाठी, त्याचा आकार आपण समोरून पाहिला थोडा वेळ की तसा दिसेल अंबारीचा। दुसरं नाव आहे बाले किल्ला। या धान्याच्या कोठाराबरोबर या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा मेन राजवाडा होता। सैनिकांना उठणे बसणे सोय होती, सशस्त्र साठवण्याची सोय होती, टांगसा म्हणजे पैसे छापायचं मशीन होतं, हत्तीचे घोडेचे तबेले होते। संपूर्ण हा बाले किल्ला 16 एकरमध्ये आहे। बाकीचं सगळं ब्रिटिश सरकारने जमीनदोस्त केलं आणि लोकांकडून एक टॅक्स गोळा करण्यासाठी ही धान्याची कोठारं शिल्लक ठेवली। म्हणजे त्यावेळेस कसं होतं, मोठ्या किल्ल्याला अचानक काही इथं झाली तर बाले किल्ला, धान्य किंवा राजवाडा सुरक्षित राहावा म्हणून याला 4 बाजूनी ही संरक्षण भिंत उभारण्यात आली। आणि संरक्षण भिंतीच्या पलीकडे परत 25 बाय 25चं खंदक होतं, खड्डा। त्यात पाणी, सुसर, मगर, कमळाची फुलं, धान्य चोरण्यासाठी किंवा राजवाड्यात घुसण्याचा परकीय शत्रूने प्रयत्न केला, तिकडून त्याला इकडं पोहून यावं लागत होतं। तो जर पोहून आला, कमळाच्या फुलाला खाली विले असतात, त्यात तो पाय गुरफटून पडला जायचा आणि सुसर मगर त्यांना खावला। म्हणजे दुसरीकडनं धान्याचं किंवा राजवाड्याचं संरक्षण। ज्या गेटमधून आपण आता आलो त्या ठिकाणी लाकडी साका होता, म्हणजे पूल होता,
अन्नधान्य येईल, राजा आतमधील तो पूल खाली सोडला जायचा, परत तो बंद. तर बाकीची माहिती आहे. अंबारखान्यात आपण प्रवेश करतोय. छत्रपतींच्या काळातील हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. बघा आमचे सर्व सायरस सोसायटीमधले सर्व मित्रमंडळी आज अशा ऐतिहासिक स्थळी इथे आम्ही आलेलो आहोत. गाईड समोर आपले चाललेले आहेत. आम्हाला खूप छान प्रकारची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आपण ऐकलेला आहे, त्या जो पन्हाळगड ते विशाळगड या वेड्यातून सुटल्यानंतर जे पुढे आपल्या मावळ्यांनी दिलेलं प्राणार्पण आपण ऐकलेलंच आहे सगळ्यांनी. 1111 धान्याचं कोठार बांधायला राजा भोजला 60 वर्ष लागली. शिवाजी महाराजांचा कारकिर्दी 50 वर्षाचा होता. त्यामुळे बांधण्यात न वेळ घालवता मुघलांकडनं मराठ्यांचं अस्तित्व राजांनी निर्माण आलं का? चला गळप टळप करत येऊ नका, पटपट या, अजून आता सुरुवात आहे आपली. तर हे गंगा म्हणून एक मोठं कोठार आहे. त्याच्या पलीकडे 2 कोठार आहेत, जमुना आणि सरस्वती. तर त्यावेळेस आणि आत्ता सुद्धा गडाच्या खाली भाताचं पीक जास्त आहे, तांदळाचं, म्हणून हे तांदळाचं गोडाऊन मोठं आहे. तर भात, नाचणी आणि वरई, वरई म्हणजे भगर, 3 प्रकारचं धान्य तिन्ही कोठारामध्ये ठेवलं जायचं. तिन्ही कोठारात मिळून 25,000 खंडी धान्य मावलं जायचं. एक खंडी म्हणजे 20 पोती आणि 25,000 खंडी म्हणजे 5 लाख पोती तिन्ही गोडाऊनमध्ये धान्य ठेवलं जायचं. कशा प्रकारे हे जे दरवाजे पाहतोय, 4 दरवाजे कायमचे बंद असतात, त्यामुळे रेड्याच्या पाठीवरून धान्य आणलं जायचं. बाहेरून साईडनं पायऱ्या, तिकडनं आपले सैनिक पोतं वर घेऊन वरी छत्री दिसतात ना, त्या छत्र्यातून धान्य पोत्यात न ठेवता खाली सुट्ट होत जायचं मोकळं. घरामध्ये आपल्या फरशीची लेवल असते त्यावेळेस त्यांचा दगडाचा स्लोप होतो. आता हा कोबा केलेला आहे. हा पातळी पाण्यासाठी दरवाजाला एक छोटीशी खिडकी होती धान्याची लेवल बघण्यासाठी. धान्य जे आहे हवेचा दाब आणि स्लोप असल्यामुळं इकडून ते धान्य प्रेशरनं बाहेर. हो, हे छोटंसं छिद्र आहे, इकडून ते धान्य प्रेशरनं बाहेर लागत. काय असेल ना टेक्निक बघा ना. बरोबर, अंबारखाना ते तसंच आहे ते. समोर आकार पहा, त्याच्या बाजूला अंबारी असते ना, तसा त्याचा आकार केलेला आहे, म्हणून याला अंबरखाना असं बघा. पलीकडे ही 2 कोठार आहेत पहा, जमुना आणि सरस्वती. भात, नाचणी आणि वरई असं 3 प्रकारचं धान्य तिन्ही कोठारामध्ये ठेवलं जातं. कोल्हापूरला हां ते तसं केलं आहे अंबारी. कोल्हापूरला शाहू पॅलेस पाहिला का सगळ्यांनी? न्यू पॅलेस पहा, तुम्ही कधी गेला ना, त्या शाहू पॅलेसपेक्षा या झाडीमध्ये शिवाजी महाराजांचा मेन राजवाडा. संपूर्ण ब्रिटिश सरकारने जमीन दोस्त केला. टॅक्स गोळा करण्यासाठी ही कोठार आहे. इथं ग्रुपचा फोटो घ्यायचा का सगळ्यांचा? उभं राहा सगळे जण उभं. मोबाईल द्या माझ्याकडे. हा बाजार असताना सगळाच घासळा जायचा. असं एक 2-4 वेळा झाल्यानंतर त्यावेळेस कसा तांत्रिक मंत्रिकावर विश्वास होता. तर राजाने एका तांत्रिक मंत्रिकला विचारलं असता, त्यांनी सांगितले की एखादं स्वइच्छेने ओली बाळांतीनं बाई बळी दिली पाहिजे. मग गावात दौंडी पेटवण्यात आली. गडाच्या खाली हुजूरपेठ म्हणून गाव होतं, तिथली तेली समाजामधली जखूबाई, गंगा नावाची बाई तयार झाली. ती गरोदर होती, पण परिस्थिती अशी होती की 18-20 घरामध्ये दारिद्र्य होतं. म्हणजे वेळेचं पण जेवण वेळच्या वेळ मिळत नसल्यामुळे नवरा सोडून निघून गेला होता. मग आपल्या मागे होणाऱ्या बाळाचं चांगलं होईल या उद्देशाने ती तयार झाली. फक्त तिची शेवटची एक अट होती की मला ज्या होणाऱ्या बाळाचं तोंड पाहिजे. ही राजाने 8 मान्य केल्यानंतर काही दिवसांची डिलिव्हरी झाली आणि त्याला 2 जुळ्या मुली झाल्या. त्यांचे चेहरे पाहून त्यांनी या ठिकाणी आपली जिवंत समाधी आणि मूर्ती दिसते का, अशी चौकोनी खोली होती. त्या बंदिस्त खोली सोडल्यानंतर ती मरण पावली. आणि मग हा बालेकिल्ला पूर्ण उभारला, त्यास तो पडला नाही. नंतर या कोठारला आईचं गंगा आणि पलीकडे 2 कोठार आहेत, त्या मुलींची नाव देण्यात आली, यमुना आणि सरस्वती. म्हणजे एवढा मोठा राजा असून सुद्धा त्याला साधी एक भिंत बांधता आली नाही. शेवटी एका बाईचा प्राण द्यावा लागला. म्हणून आपण हिंदीमध्ये कहावत ऐकतोय की ती दुसरीकडे पडले म्हण, पण इथं पण म्हणू शकतो कहा राजा भोज और कहा गंगोत्री. तर तेली समाजातले लोक अजून सुद्धा त्या ठिकाणी आमुषा पौर्णिमेला मूर्तीची पूजा अर्चा करतात. आणि दर दसऱ्या दिवशी पन्हाळ्यातले लोक त्याची खणानं ओटी भरले. आणि ही कुठल्या पुस्तकात तुम्ही जर वाचलं तर ह्याची नोंदच नाही. आणि हे पहिल्यापासून सांगत आलेले आहेत, त्यामुळे सांगायला. आता तुमच्यातलाच कोणतरी फिरून आलेला असते, नाही सांगितलं पण भांडत नसतो, ते सांगायला बरं का. दंतकथा आहे, मानली तर करी, नाहीतर खूप. हां, ही किल्ल्याची तटबंदी.
अशी टोटल तटबंदी 8 किलोमीटरची आहे. आणि तटबंदीला इथे एक छोटासा चौकोन दरवाजा होता, चोरवाट, संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग. त्यावेळेस एक जायला वेळ लागेल म्हणून तो चोर मार्ग ढाकून शिवाजी महाराज इकडे मसाईची पठार आहे, त्या पठारामार्गे शिवाजी महाराज विशाळगडला गेले. म्हणजे ज्यावेळेस सिद्धी जोहार आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिळून गडाला वेढा दिला होता 4.25 महिने. 4.25 महिने वेळ असल्यामुळे काय झालं, येणारी रसद अन्नधान्य बंद झालं. आपण धान्याचं कोटर पाहिलं तिथलं धान्य हळूहळू संपत गेलं. त्यामुळे शिपायांची पोट मारू लागली. म्हणून नाविलाजांनी बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराजांनी काहीच नाही. जसं आपण पंढरपूरला जाताना पालखीला दिंडी म्हणतो, तसं राजांची पालखी हा मार्गे निघून गेली म्हणून याला राजदिंडी नाव पडलं. ते निघून जाय त्यांनी काय केलं होतं, डुप्लिकेट शिवाजी महाराज, शिवाकाशीत त्यांचं नाव, सेम शिवाजी महाराजांसारखे दिसायचे, न्हाव्याचा मनुष्य होतो. तुम्ही गडाच्या खाली नेबापूर या गावची ते रहिवासी होते. पण ह्या आधी काय करायचे, वेढा पाडायच्या आधी सतत इथल्या आसपासच्या लोकांना शिवाजी महाराज म्हणून फसवत असायचे. तरी शिवाजी महाराज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. आणि खरोखर वेढा पाडला गेला, अन्नधान्य संपले गेलं, शिपायांची पोटमार होऊ लागली. त्यावेळेस त्यांना नावेलाजांनी गडावर बोलवण्यात आलं की तुम्हाला एक शिवाजी महाराज म्हणून समोर जायचं. त्यांनी पण विचार केला की आयुष्यभर आपण न्हावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस आपण राजे म्हणून म्हणतो. मग ते तयार झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा त्यांना गडावर बोलवून घेतलं. त्यांना शिवाजी महाराजांची वेशभूषा घातली आणि त्यांना या पन्हाळगडचा एक फेरफटका मारायला सांगितलं. तर त्यांना कोणी सैनिक, सेनापती कुणीही ओळखू शकले नाहीत. सगळ्यांनी त्यांना मुजरा केला. जर आपले सैनिक आपल्याला ओळखू शकले नाही तर तो सिद्धी जोहार करावा. म्हणून त्यांनी सिद्धी जोहारला एक पत्र लिहिलं की बातचीत करायला मी तयार आहे, तर ही तहाची बोलणी करण्यासाठी तुम्ही त्या 4 दरवा ठिकाणी या जिथं आपण टॅक्स पावती घेतली. आणि लखोटा पोहोचल्यानंतर मग 2 पालख्या केल्या. पहिली पालखी जी आहे ती शिवाजी महाराजांची याच मार्गे पूर्वेच्या दिशेने म्हणजे 4 दरवाजा दिशेने वळवण्यात आली. आणि ती पालखी तिकडे गेली असता चारही बाजूने सिद्धी जोहारच्या सैनिकांना संदेश पोहोचला की शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देतात. मग ही 4.25 महिने 40,000ची फौज आधीच पारा देऊन कंटाळली आणि अचानक शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देतात या उद्देशाने चारही बाजूचा पारा गाफील झाला, ढिला पडला गेला. मग त्याचा फायदा घेऊन खरे शिवाजी महाराज 12 जुलै 1660ला पौर्णिमा होती, रात्री 12 वाजता ऐन पावसाळ्यात एक जायला वेळ लागेल म्हणून तो छोटासा दरवाजा ढासून त्या मसाईच्या पठारामार्गे शिवाजी महाराज विशाळगडला रवाना झाले. परंतु काही वेळानंतर, काही तासानंतर त्या 4 दरवाजा ठिकाणी समजलं गेलं की आपल्यासमोर जे मनुष्य बोलण्यासाठी उभारला आहे प्रति शिवाजी महाराज आहे. कसं समजलं, ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानचा वध होत असताना अफजल खानचा एक वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, तर त्यांचा जो दांडपट्टा आहे त्यावेळेस झटापटीत शिवाजी महाराजांच्या तो कपाळाला लागलेला. ही लागलेली खून असते हे अफजल खानच्या मुलाला माहीत असते, फाजल खान. परत कसं समजतं, शिवाजी महाराजांची राजेशाही भाषा आणि त्या प्रति शिवाजी महाराजांची गावंडळ भाषा यामध्ये फरक पडू लागतो. त्यामुळे तो संशयनी टोप, जिरोटोप शिवाकाशीचा उडवला जातो. त्यावेळेस त्यांच्या ती कपाळाला खून होतो. म्हणून त्यांच्याच गावी, त्या नेबापूर या गावी त्या प्रति शिवाजी महाराजांना मारलं. परत किल्ला सिद्धी जोहारने ताब्यात घेतला आणि याच मार्गे मसाईच्या पठारामार्गे शिवाजी महाराजांचा पाठलाग केला. मग विशाळगडच्या पायथ्याशी घोडखिंड आहे. एकच घोडा जाईल एवढीच वाट होती म्हणून त्या खिंडीला घोडखिंड म्हणलं जाईल. अजूनसुद्धा ती वाट तशीच आहे. बाजीप्रभू तशी धिप्पाड होती. त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले की आपण सगळीजण काय विशाळगडला एकदम पोहोचू शकणार नाही, कारण सिद्धी जोहारचे सैनिक जवळ येते. त्यामुळे मी खिंड रोखून धरतो, तोपर्यंत तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोहोचा. आणि त्यावेळेस कसं होतं, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला. या उद्देशाने बाजीप्रभू देशपांडे, त्यांचा भाऊ फुलाजी देशपांडे, रायाजी बांदल आणि काही निवडक बांदल सैनिकांनी ती घोडखिंड त्या ठिकाणी लढवून धरली. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज विशाळगडला पोहोचले, जे लढत होते बाजीप्रभू, त्यांना समजण्यासाठी शिवाजी महाराजांनी 5 तोफांची सलामी. तोपर्यंत बाजीप्रभू घायल झाले होते, त्यांनी आपला प्राण सोडला. म्हणून त्या घोडखिंडीला त्यांच्या रक्ताने पावन झाली म्हणून पावनखिंडी. पावनखिंडीपर्यंत चालत जाण्यासाठी रोड आहे 43 किलोमीटर. पावनखिंडीपासून विशाळगड आहे 13 किलोमीटर. जी ही टोटल 56 किलोमीटरची पायवाट. गाडी घेऊन गेला तर 65 किलोमीटर. आपल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्याचे जेवढे शिवप्रेमी आहे तर हे जुलै महिन्यात तिथून विशाळगडला जातात. जुलै महिना का तर 12 जुलैला गेले ना शिवाजी महाराज, त्यांची आठवण, पाऊस असतो, अनुभव म्हणून लोक इथनं चालत जातात. 500-500, 1000 लोकांचा ग्रुप असतो. या मार्गे 2 दिवस लागतो जाण्यासाठी. पण त्यावेळेस शिवाजी महाराज 16 तासामध्ये गेले होते. त्यांच्या मागं सिद्धी जोहार लागला. यांच्या मागं कोण लागले नसते, निवांत जातात. पण हा 1-2 जण जाण्यासारखा मार्ग नाही. अजूनसुद्धा रानडुकरं, गौरेडे, बिबटे जंगलात आहेत. पावनखिंडीकडे झालं इथं आता सध्या 4 बिबटे आहेत खाली, 40 रानटी रेडे. रानटी रेडे काय वर येत नव्हतं, बिबट्यावर कधी पण येऊ शकतो. शक्यतो संध्याकाळी कुत्री किंवा माकडं खाते, माणसांना अजून काय त्रास नाही. आणि आता काय केलं, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं 2 किलोमीटर आत गेस्ट हाऊस आहे म्हणून मोठा रोड. तिथनं परत ती पायवाट चालू होती. खाली आता डांबरीकरण गाव आहे, तुरुकवाडी, सोमवारपेठ, म्हाळुंगी, मग 7 पठारं, मग जंगल, मग पावनखिंड, मग असा अलग लक्षात. आता राजदिंडी मार ते तिकडचं जे कोठार आहे ते 1100च्या शतकात बनवलं होतं आणि आता हे तुम्ही बोलता हे जे शिवाजी महाराजांनी 1600च्या शतकात हे केलं, मग ते बांधलेलं नाही, निघून गेले. दुसऱ्यांनी बनवलेलं हा, राजा भोज, देवगिरी यादव, आदिलशाह
शिवाजी महाराज किल्ला रेडी प्रत्येक जणांनी डेव्हलप केलेला आहे ना. अच्छा, राजा भोजच्या काळात ते बनवलेलं होतं. हा तटबंदी धान्याचं कोठार. वरचं ज्याचं ज्याने जिंकलं ते वर्चस्व त्याचं राहिलं तिकडे. तसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोषणा होऊन जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर शिवा काशी की जय. वीर बाजी प्रभू की जय. खाली नाही का, खाली ते फक्त वाटत आहे आता. या वाटेतूनच म्हणजे हा दिंडी दरवाजा इथूनच शिवाजी महाराजांची पालखी घेऊन मावळे खाली गेले होते. दुतुंडी का तर दोन्हीकडनं पायऱ्या आहेत म्हणून दुतुंडी बुरुज. तो वारे बुरुज, कुसाटी बुरुज, काले बुरुज, दौलती बुरुज, आता ठराविक असे बुरुज शिल्लक राहिले. पण त्यावेळेस 8 किलोमीटरच्या तटबंदीला 100 पावलावर असे एक बुरुज असायचे. असं ठेवण्याचं कारण का त्यावेळेस काय दुर्बीन स्पीकर वगैरे काही नव्हतं. म्हणजे दिवसा शत्रू दिसला नगारे वाजून, संध्याकाळी दिसलं तर गंजी किंवा मशाल पेटवली. म्हणजे परकीय शत्रू येतोय अलर्ट राहण्यासाठी, शाबूत राहण्यासाठी असे 100 पावलावर बुरुज आहे. आता वर गेलं तर धुकं नसेल तर मसाईची पठार म्हणलं ना, ती पठार दिसतील. आत्ताचा मार्ग त्याच्यावरनं कंटिन्यू गेलेला आहे. जुने डायरेक्टर होते व्ही शांताराम, त्यांचं हॉटेल आहे आतमध्ये व्हॅली व्ह्यू ग्रँड, ते दिसेल. आणि जेवढी नजर जाईल तेवढा परिसर सुंदर आहे कुटुंबाचा. दगड निसटलेले तरी पण किती वेळ सांगितलं तरी पण डिसेंबरची त्यावेळची सर्वात महत्वाची इमारत आहे, याचं नाव आहे सज्जा कोठी. सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे घर. आणि ही 15व्या शतकात मकसूद आका या कारागिरांनी बांधलेली इमारत आहे. आदिलशाच्या कारकिर्दीत इमारतीचं नाव होतं सदर ई महल. त्यांचे गुप्त संदेशाने नमाज पाडण्याचं ठिकाण या ठिकाणी. आणि शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकल्याचं नाव ठेवलं सज्जा. हा बटारखाना आहे, स्वयंपाक खोली, किचन रूम. उर्दू पांढरा खान दिसतोय का? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे महाराष्ट्र दिन या ठिकाणी ध्वजारोहण केलं होतं खान साहेबांनी उपदंडाचं. म्हणजे ज्यावेळेस गडाला सिद्धी वेढा दिला होता ना 4.25 महिने, त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वास्तव्य या सज्जाकुटी इमारतीमध्ये होतं. इथूनच ते विशाळगडला गेले. त्यांचं डुप्लिकेट शिवाजी महाराज म्हणलं शिवा काशी, त्यांना शिवाजी महाराज सुद्धा इथं बनवलं आणि पहिली पालखी त्या मार्गे पाठवली. पुन्हा 13 वर्ष हा किल्ला आदिलशाकडे गेला आणि 13 वर्षांनी कोंडूजी फर्जरमार्फत 6 मार्च 1673ला जिंकला शिवाजी महाराजांनी 60 मावळ्यात. आणि मग काही कालांतराने शिवाजी महाराजांनीच संभाजी महाराजांना पन्हाळ्याचा राज्यकारभार बघण्यासाठी या इमारतीमध्ये ठेवले. 13 जानेवारी 1680ला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या आयुष्यातली शेवटची भेट इथे झालेली आहे. 13 जानेवारी 1680. आणि इथूनच शिवाजी महाराज संभाजी महाराजांना भेटून रायगडावर गेले. त्या ठिकाणी ते आजारी पडले. 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांचं निधन रायगडावर झालं. निधन झालेली बातमीसुद्धा शिवरायांची दुसरी पत्नी सोयराबाईंनी संभाजी महाराजांना दिली होती. संभाजी महाराज इथंच होते. त्यात पण अष्टमंडळाचंच कारस्थान होतं. शिवाजी महाराजांतर अष्टमंडळाला संभाजी महाराजांचा राज्यकारभार मानले नव्हतं. संभाजी महाराज आपलं ऐकणं नाही. मग ऐकणं कोण होतं? सोयराबाईंचा लहान मुलगा राजाराम राय. तर त्यांना गादीवर बसवायला सांगितलं. त्यांचा अटक करायचं असं शिक्का घेऊन जे अष्टमंडळातले सुरनीस होते, अनुजीपंत, सोमाजीपंत, हे संभाजी महाराजांना या सज्जाकुटी इमारतीमध्ये अटक करायला आले. पण सोयराबाईंचे सख्खे भाऊ हंबीरराव मोहिते यांना ज्यावेळेस काय आलं, त्यांना आपल्या सख्या बहिणीचा राग आला. त्यांनी काय केलं, जे अटक करायला आले ते त्यांनाच अटक करून रायगडावर नेलं. तरी पण संभाजी महाराजांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्या अनुजीला माफी दिली. आणि त्या अनुजींनी परत कारस्थानं चालू ठेवल्यावर मग त्यांना हत्तीच्या पायाखाली दिली. नंतर मग कालांतराने संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि संभाजी महाराज तिथून 9 वर्ष इंग्रजांबरोबर, ब्रिटिशांबरोबर, आदिलशाबरोबर लढत राहिले. त्यात पण आपल्या काही लोकांनी फितूरपणा केल्यामुळं कोकणात जाताना संगमेश्वर म्हणून गाव आहे, संगमेश्वर कसबा म्हणून गाव आहे, आणि कसबा गावात सरदेसाई वाडा. त्या ठिकाणी कवी कलश आणि संभाजी महाराजांची मिटिंग चालू असताना काही आपल्याच लोकांनी गद्दारपणा केल्यामुळं आपल्या लोकांनी त्यांना पकडून दिलं. तिथून त्यांना 40 दिवस मरून येताना भोगावं लागले. आणि पुण्याच्या इथं ओडूस तुळापूर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी कवी कलशांची हत्या करण्यात आली. अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सर्वात महत्त्वाची इमारत आहे सज्जाकुटी. आता एकदम टॉपवर जायचं बंद केले, पण दोन्ही इमारती बघण्यासारख्या आहेत. आत गेल्यानंतर जिकडून तुम्ही आला ज्योतिबाचा डोंगर समोर दिसेल. आणि खाली जो परिसर आहे वारण्याचं खोरं म्हणतात, वारणा परिसर तो आधी खाली बघा आणि नंतर पाण्यातलं बघ. तुळापूर आमच्या तिकडे आहे. हां नगर पुन्हा जिल्हा इकडे
उसने भी चावल थी ना हां तिच्या आधी बघ 2 मिनिटं थांब नंतर घ्या जय शिवराय आपला सरळ चालेल दिसत कसं आहे बघा डोक्याला डोक्याला लागणार नाही आधी उठली होती झोप झाली तुझी जरा. झोप झाली तुझी पुरी नाही रे रूमच आहे तिकडची नाही ते बंद केलंय म्हणून हे दुर्बीण कुठे आहे रे सत्यजित दुर्बीण कोणाकडे आहे? शिवनेरीला घ्या आपल्याला ते हा फोटो काढून येत नाही बघा हे एवढं भारी आपल्याला कुठे भेटणार बघायला आपण थोडे बघायला असतो तिथे मग येऊ शकत नाही तर सर्व मित्रांनो आपण किल्ले पन्हाळा पाहतोय आणि विविध ठिकाणी आपल्याला जे गाईड दिले त्याने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही सुरुवातीला घेत नव्हतं गाईड पण गाईड घेतल्यामुळे खूप फायदा झाला कारण हा पन्हाळा किल्ला असा आहे की पूर्ण गडाचं अवशेष काही ठिकाणी राहिलेत आणि जे महत्त्वाचे काही ठिकाणं आहेत बुरुज आहेत म्हणा किंवा शिवाजी महाराजांचं ते आपण एक सध्याकोटीवर बघितली तर ते आपल्याला काही माहिती मिळालीच नसती आपण ते गाईड घेतल्यामुळे खूप माहिती मिळाली आणि छान माहिती मिळाली आणि इतिहास आपल्याला जाणता आला त्याच्यामध्ये तर आता आपण असं या ठिकाणी आलो की ते हा एक बुरुज आहे मोठा त्या ठिकाणी आपल्याला आणलं गाईडने आणि माझं एक सर्वांना विनंती आपण जर गडकिल्ले पाहत असेल तर ज्या ठिकाणी तेथील आपण एक गाईड घेतलाच पाहिजे कारण गाईड खूप महत्त्वाची माहिती देतात आपण फक्त जातो आणि फक्त आपलं बुरुज वगैरे फक्त बघून येतो माहिती काही मिळत नाही आपल्याला पायऱ्या आहेत त्या सगळ्या इथले. काय आहे नेमकं माहिती
आता आपण 3 दरवाजा आणि 3 दरवाजे म्हणजे जे मुख्य दरवाज्यांचा एक हा दरवाजा आहे, 3 दरवाजे मिळून एक असा कॉलेज आहे का? तर हा किल्ल्याचा पाठीमागचा दरवाजा आहे. 3 दरवाजा म्हणतात त्याला. 3 वेगवेगळे गेट आहेत म्हणून 3 दरवाजा. बाहेरचा परिसर सह्याद कोकण चालू होतो म्हणून कोकणी दरवाजा नाव आहे. संपूर्ण किल्ल्यात आपण बांधकाम पाहिलं किंवा पाहतोय. बांधकाम होतं चुना, गूळ, उडदाची डाळ, भेंडी सगळे चिकट पदार्थ आहेत. मातीमध्ये मिश्रण करून संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम त्यामध्ये आहे. पण हा 3रा दरवाजा आहे. दरवाजे कसे ओळखायचे बाहेर ह्या बोल दिसत नाही इंजिस लाकडी दरवाजे याच्यामध्ये अडकवली जायची. दरवाजे आपल्याला दिसत नाही आणि गावं आहेत, कॉलेज आहेत. पायऱ्या काढून त्यावेळेस रोड केला त्यामुळे दरवाजे काढून बाद झाले. पण ह्या संपूर्ण 3ऱ्या दरवाजे बांधकाम इथं पहा. ह्या पुढे जो बांधकाम पहा हे शिशामध्ये लेड मेटल म्हणजे परकीय शत्रूने पुढचे 2 दरवाजे पाडले तर 3रा दरवाजा भक्कम राहावा या उद्देशाने शिस्त उठलेला. म्हणजे त्यावेळेस दगड जरी फुटला तरी हे जॉईंट निघत नाही भक्कम. अरे या गप्पा नंतर मारा आधी पुढे. अरे गप्पा नंतर मारा, पहिला ऐकायसाठी. असल्यामुळे शिपांना राहण्याची पारी करण्याची सोय होती त्या ठिकाणी. शिवाजी महाराजांनंतर ज्यावेळेस ताराबाईंनी राज्यकारभार पाहिला जुन्यामध्ये गणपती दिसला का सेंटरला. दोन्ही साईडने सिंहाच्या पंजामध्ये हत्या पहा. त्याची 2 उदाहरणं. अफजल खान सारख्या हत्तीसारख्या धिप्पड माणसाला शिवाजी महाराजांनी मारतो सिंहाच्या पंजामध्ये हत्या. तेव्हा दुसरं उदाहरण होतं आपल्या इकडनं येणाऱ्या सैनिकांना की परकीय शत्रू जो आहे हत्तीसारखी चाल करून येतो त्याला सिंहासारखं म्हणून सिंहाच्या पंजामध्ये हत्ती. हा विष्णू चौक आहे. या ठिकाणी एक छोटीशी विहीर आहे. 5 फुटावर पाणी असतं या ठिकाणी. तर अखंड गडावर मग तुम्हाला सांगितलं मी 108 विहिरी 2 मोठे तलाव आहे. पण ह्या विहिरीचं वैशिष्ट्य 5 फुटावर पाणी. पण मे महिन्यात जर तुम्ही परत आला आणि पाणी सगळं काढलं ना तासा 1.5 तासाने परत आहे तशी लेवल येऊन थांबते. एवढी जयंती झाली. जाताना पाहूया आधी खाली वाटते. पहिला 1, 2 आणि शिशाचं बांधकाम 3. 3 दरवाजा. किल्ल्याच्या आतून आपण आता बाहेर चाललोय त्यामुळे 3रा, 2रा आणि हा पहिला. जसे हे 3 दरवाजे आपण पाहतोय जिथं आपण टॅक्स पावती घेतली तिथं सेपरेट 4 दरवाजे होते. कोकण आणि कर्नाटक दोन्हीकडे लक्ष देता यावं म्हणून हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा किल्ला होता. इकडे कोकण कोकण पडतात. चला या इकडे. अरे पुढे जाऊ नका. जेव्हा सिद्धी जवाहरने गडाला वेढा दिला होता ना त्या सुरुवातीला ते सिद्धी जवाहरने शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी 7 किलोमीटरपासून विचार तोप गोळे मारले. पण तोप गोळे दररोज न लागता दुसरीकडे लागले गेले का. हा जो मोठा आडावळा तो दिसतो सेंटरला फुटला आहे. तसं डाव्या साईडला चौकून दगड निघाला ना त्याच्या खाली फुटले इकडे निघाले. तसंच वर 5 छिद्र पडले. असे 3 तोफेचे वार केले होते. 7 किलोमीटरपासून मारल्यामुळे काय झाली रेंज कमी झाली. ताकद कमी झाली. ताकद जास्त त्यानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद झाले की आधीमध्ये उघडले जात नव्हते. सकाळी 600. मग सांकेतिक भाषा असायची कोडवर. म्हणजे दोन्हीकडनं तो माणूस आपला ओळखला गेला तरी सुद्धा गेट उघडले जात नव्हते. ती भगवीवार गेलेली खिडकी दिसते पहा. तर तिथून त्यांना दोरखंड टाकून आतमध्ये घेतलं जायचं. इकडनं खिडकी दिसते आतून हात मोठा दरवाजा दिसतो बरं. त्याच्यावर जे आहे ना तो ठेवण्याची जागा. आता बघा किल्ला हा इकडे दाखवतो. आता किल्ल्यावर आल्यासारखं वाटतं. बरोबर. या चिन्हामध्ये आपण बाहेर किल्ल्यासारखं वाटतं. तर आपल्या सिनेमाची बघत असल्यामुळं लोकांना नेमका किल्ला कुठं हा कळत नाही. लक्षात आपला लास्ट इथं वाटतं गड तरी आहे ना. गड आल्यासारखं वाटते. मला असंच पाहिजे. थोडं चेंज अँगल करा बघायचं रे.
जय शिवराय. आपण पन्हाळगड म्हणजे पूर्ण जसं बघून झालेला. आता शेवटचा आपला हा एक 3 दरवाजा हा पॉईंट होता. कारण गाईडने आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण वर ज्याप्रमाणे गेल्यानंतर आपण बघितलं की खाली ह्या किल्ल्याच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचं जे बांधकाम वगैरे तटबंदी दिसते आणि त्या किल्ल्याचं अस्तित्व आपल्याला बघायला मिळते. आत वरती बघितलं पूर्ण बाजारपेठ, त्यामुळं किल्ला हे जाणवत देखील नाही आपल्याला. हे बघा हा 3 दरवाजा. खूप छान माहिती दिली आणि एकदम आपण समोर बघतोय ती देखील तिकडे आपली जी आहे तटबंदी दिसते. जय शिवराय.